नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं युनिव्हर्सल टॉकमध्ये. आज लोकसभेतून एक खूप मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. ऐतिहासिक मानलं जाणारं 131वे संविधान दुरुस्ती विधेयक काल लोकसभेत कोसळलं. विशेष म्हणजे सरकारकडे संख्याबळ असूनही हे विधेयक का फेल झालं? हा 2/3 बहुमताचा नेमका काय आकडा होता जो सरकारला गाठता आला नाही? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता यामुळं महिला आरक्षण, विमेन्स रिझर्वेशन आणि लोकसभेच्या वाढणाऱ्या जागांचं काय होणार? हे सगळं अगदी सोप्या भाषेत आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. लोकसभेत 131वे संविधान दुरुस्ती विधेयक, कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल मंजूर होऊ शकले नाही, कारण सरकारला विशेष बहुमताचा आकडा गाठता आला नाही. 1. विशेष बहुमत म्हणजे काय? भारतीय संविधानाच्या कलम 368 नुसार संविधानात कोणताही मोठा बदल करायचा असेल तर 2 अटी पूर्ण होणे गरजेचे असते. पहिली अट, सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या 50% पेक्षा जास्त मते, 272 पेक्षा जास्त मते हो पाहिजेत. दुसरी अट, मतदानाच्या दिवशी हजर असलेल्या आणि मतदान करणाऱ्या सदस्यांपैकी 2/3 सदस्यांनी विधेयकाच्या बाजूने मतदान करणे आवश्यक आहे. 2. कालच्या मतदानात नक्की काय झाले? हजर आणि मतदान केलेले सदस्य 528, विधेयकाच्या बाजूने 298 मते, विरोधात 230 मते. आता हिशोब पाहिला तर 528चा 2/3 भाग हा 352 होतो. सरकारला हे विधेयक पास करण्यासाठी 352 मतांची गरज होती, पण त्यांना फक्त 298 मते मिळाली. म्हणजेच सरकार 54 मतांनी मागे पडले. या विधेयकाचे मुख्य हेतू काय होते? या विधेयकाद्वारे सरकार 2 मोठ्या गोष्टी करणार होते. 1. लोकसभा जागांची वाढ. लोकसभेच्या जागा 543 वरून वाढून 850 करणे. सीमांकन/डिलिमिटेशन. 2. महिला आरक्षण. 2023 मध्ये पास झालेले महिला आरक्षण प्रत्यक्षात लागू करण्यासाठी लोकसभा जागांची वाढ करणे सरकारला महत्त्वाचे वाटत होते. 4. आता याचे परिणाम काय होतील? विधेयक रद्द. हे विधेयक आता पूर्णपणे रद्द झाले आहे. सरकारला आता पुन्हा हे विधेयक मांडण्यासाठी नवीन प्रक्रिया करावी लागेल. महिला आरक्षणास विलंब. 2029च्या निवडणुकीत महिलांना 33% आरक्षण मिळण्याच्या मार्गात आता अडथळा निर्माण झाला आहे. जागांची वाढ थांबली. लोकसभेच्या जागा वाढवण्याचा डिलिमिटेशन निर्णय सध्या लांबणीवर पडला आहे. थोडक्यात सांगायचे तर, जरी सरकारकडे साधे बहुमत असले तरी संविधानात बदल करण्यासाठी लागणारी 2/3 मते त्यांना जमवता आली नाहीत. त्यामुळे हे ऐतिहासिक विधेयक लोकसभेत कोसळले. तर मित्रांनो, 2/3 बहुमत न मिळाल्यामुळे हे 131वे संविधान दुरुस्ती विधेयक आता रद्द झालं आहे. यामुळे 2029च्या निवडणुकीत महिला आरक्षण लागू होणार की नाही याबाबत आता मोठी साशंकता निर्माण झाली आहे. तुम्हाला काय वाटतं? लोकसभेच्या जागा 543 वरून 850 करणं गरजेचं होतं का? की विरोधक म्हणतात त्याप्रमाणे जागा न वाढवताही महिला आरक्षण लागू करता आलं असतं? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. अशाच महत्त्वाच्या चालू घडामोडींसाठी आपल्या युनिव्हर्सल टॉक चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.